सो हाय गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मी पण मजेत आहे. तर आपण चला आता घरात बसून बसून मला पण थोडा आलाय कंटाळा, कारण आजार पण असल्यामुळे मला थोडा आलेला होता कंटाळा. तर आज आपण काहीतरी वेगळं बनवूया. सगळेजण बोलतात रेसिपी ब्लॉग वगैरे टाकतेस, तर आपण आज वेगळा ब्लॉग म्हणजे कसं बनवूया माहिती आहे का? मी फॅशन डिझायनर आहे. तर मी आज हा कपडा माझ्याकडे 5 मीटर कपडा आहे. तर ह्या कपड्याचं मला काहीतरी वेगळं बनवायचं आहे. तर या कपड्यापासून मी स्वतःसाठी एक ड्रेस शिवते आणि त्या ड्रेसवर मी फॅब्रिक पेंटिंग पण करणार आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल, मी फॅब्रिक पेंटिंग वगैरे कसं करते आणि मी हा ड्रेस कसा शिवते. तर चला आपण आता याला कटिंग करूया. तर माझ्या मापानुसार मी याला आता कटिंग वगैरे करून घेत आहे. मित्रांनो, आता बघा कटिंगचं पण कंप्लीट होण्यात आलं आहे. आपलं वरचा पार्ट मी कटिंग करते. हा झाला आपला वरचा पार्ट, हा झाला खालचा पार्ट. हा पुढचा पार्ट आपला. आता हा मागचा. बघा आपला पुढचा आणि मागचा दोघं पार्ट आपला असं मस्त रेडी झालेला आहे, बघू शकता. आता आपण पुढची कटिंग करूया. हे बघा, मी ते कपडा घेतलेला आहे, खाली पॅड घेतलाय टेकायला. हा कार्बन आहे. आता हे फ्लावर आहे. हे बघा, याच्यावर असं व्यवस्थित आता हे असं पेनाने गिरवून घ्यायचंय. हे बघा, आता हे आपलं झालेलं आहे. आता इथे बघा, तुम्हाला दिसत असेल. तर आता याला आपण नंतर पेंटिंग करूया. बघा, मी असं उमटवून घेतलेलं आहे. आता हे कलर करून मी असं शेडिंग करणार आहे. हे बघा, मी असे सगळे केलेले आहेत कलरफुल. हे पण आता तसंच करणार आहे मी. हे बघा, सगळे झालेले आहेत आपले. सो आहे मित्रांनो, परत ब्रेक नंतर भेटलेलं आहेत आपण. माझ्या ड्रेसची सेकंड लेअर आहे. सेकंड लेअरला मी असे मोठे मोठे 6 फ्लावर्स काढलेले आहेत आणि लास्टवाली जी लेअर आहे ड्रेसची त्याला असे 12 फ्लावर्स काढलेले आहेत. मी बघू शकतात, वेगवेगळे असे 12 फ्लावर्स काढलेले आहेत. तर हे असे 6 फ्लावर्स आलेत मोठे मोठे आपले. हे बघा, आता ड्रेसमध्ये सरप्राईज ते की सरप्राईज काय आहे. ड्रेसमध्ये सरप्राईज आहे की ड्रेसच्या 3 लेअर आहेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड असे 3 आहेत. तर इथे फर्स्टच्या ठिकाणी मी काय काढतेय, कुठलं फ्लावर काढतेय ते तुम्हाला डायरेक्ट लास्ट एंडिंगला दाखवणार आहे. चला, तर आता हा ड्रेस आपण राहिलेलं एक फ्लावर कंप्लीट करूया. मला थोडं जयेश मदत करणार आहे कंप्लीट करायला.
एक फ्लावर राहिलं याचं, तर ते आपण कंप्लीट करूया. आणि फर्स्ट लेअरचं जे फ्लावर आहे ते पण कंप्लीट करून मग आपण ड्रेस शिवायला घेऊया. मला हा ड्रेस शिवायला नाही निदान 3-4 दिवस लागत आहेत, का तर हे फ्लावर्स काढल्यानंतर हे सुकत नाही तोपर्यंत दुसरं घेता येत नाही, त्याच्यामुळे जरा 2-3 दिवस लागतातच आहेत मला. तर आता आपण बघू ड्रेस शिवून, त्याच्यानंतर आपण दाखवूया की ड्रेस कसा शिवलेला आहे आणि फ्लावर्स कसे झालेले आहेत, म्हणजे कसे पेंट केलेले आहेत, मी स्ट्रोक वगैरे कसे दिलेले आहेत. ज्यांना ज्यांना ड्रॉइंगमधलं काहीतरी नॉलेज असेल त्यांनी सो प्लीज नक्कीच कमेंट करा, आणि बाकीच्यांना पण आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला. मित्रांनो, पूर्ण ड्रेस आता कंप्लीट होण्यात आलेला आहे, बघू शकता तुम्ही. सो हाय मित्रांनो, तर आता आपण हा ब्लॉग एंड करण्यात आलेलो आहे. सो मी जो ड्रेस कटिंग केलेला होता तो ड्रेस माझा कंप्लीट झालेला आहे, त्याच्यावरचे फ्लावर्स पण कंप्लीट झालेले आहेत. तरी मला लागले 3-4 दिवस तो ड्रेस कंप्लीट करायला. तर आता पुढे आपण तो ड्रेस वेअर करून आपण दाखवूयात कशी फुलं वगैरे काढलेत आणि मी ड्रेस कसा शिवलेला आहे. सो चला आता आपण मी पटकन रेडी होते, त्याच्यानंतर बघूयात. सो मित्रांनो, हे आहे सरप्राईज फ्लावर, जे मी मगाशी बोललेली तुम्हाला की एक सरप्राईज फ्लावर आहे, मी ते दाखवलेलं नव्हतं. सो हे आहे ते सरप्राईज फ्लावर, बघू शकता तुम्ही कसं आहे. नक्कीच कमेंट करा या फ्लावरसाठी. सो हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, हाय गाईज. तर आपण परत एकदा भेटलेलो आहोत. तर मी मगाशीच सांगितलं की मी कुठला ड्रेस शिवलेला आहे. सो मी आता तुम्हाला दाखवते. हा असा मी ड्रेस शिवलेला आहे. ह्या फ्रंट साईडला मी असं फुल घेतलेलं आहे, बघू शकता. त्याचे स्ट्रोक वगैरे असे व्यवस्थित घेतलेले आहेत. तर पूर्ण ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आहेच, म्हणजे पूर्ण तुम्हाला दिसणारच आहे मी कसं केलंय, काय केलंय. तर आता आपण बघूया. तर मी असा पूर्ण ड्रेस शिवलेला आहे, बघू शकता तुम्ही. सो तुम्हाला मी दाखवते पूर्ण व्यवस्थित. हे सगळे फुलं, फ्लावर्स वगैरे सगळे मी केलेले आहेत. ड्रेस पण मीच कटिंग केलं आहे आणि मीच शिवलेलं आहे, बघा. बघू शकतात मी असे मस्तपैकी फ्लावर बनवलेले आहेत, बघा.
सो तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि असे नवीन नवीन पॅटर्नचे ड्रेस पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करा की आता नेक्स्ट ड्रेस मी कुठला शिवला पाहिजे आणि कुठलं फ्लावर काढलं पाहिजे. ओके, तर हे फ्लावर्स वगैरे कसे आहेत तर तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी कसे काढलेले आहेत. तर याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकणार आहे आणि लॉंग व्हिडिओ पण मी टाकणार आहे. सो तुम्ही याला नक्कीच भरपूर 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 प्रेम द्या, जेणेकरून मलाही बरं वाटेल की मी एवढी मेहनत केलेली ड्रेस शिवण्यामध्ये, पेंटिंग करण्यामध्ये, तर मलाही बरं वाटेल. म्हणून याला खूप सारा सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.